गुऱ्हाळ आमचं एक पैसे मिळण्याचं उपजीविकेचं साधन असण्याबरोबरच हे आमचं एक 4-4, 5-5 पिढ्यानपिढ्या चाललेला हा व्यवसाय आहे. आम्ही लहानाचं मोठे जे काय आमची मुलं बाळं किंवा आम्ही रांगतसुद्धा या गुऱ्हाळातूनच मोठं झालो. त्यामुळे नसा-नसात आमच्या हा गुऱ्हाळ व्यवसाय भिनलेला व्यवसाय म्हणता येत नाही की एक आमची लाईफस्टाईल झालेली आहे ही गुऱ्हाळ म्हणजे. आणखीन आता हे परंतु या अलीकडच्या काळात हे सर्व निर्बंधामुळं इतर काही कारणामुळं गूळ व्यवसाय हा तोट्याचा झाल्यामुळं एक सामाजिक ह्याच्यामध्ये आम्हाला अडचणीच ठरलेल्या झालेल्या आहे. तर 50 वर्षामध्ये साधारणतः या काय झाले 40-50 वर्षात पूर्वीची रासायनिक खतं भरपूर शेतामध्ये वापरतात लोक सगळी, किंवा हे पाणी जे आम्हाला पंचगंगेचं मिळतं हे अशुद्ध पाणी मिळालेलं नाही. त्यामुळे आम्हाला म्हणाव्या तसा ऊसाचं उत्पादन गुळाची क्वालिटी होणं झाल्या. प्रत्येक वेळा गुळाच्या दर्जासाठी शेतकऱ्याला आम्हाला उत्पादकाला जबाबदार झालं आहे. परंतु आम्हाला मिळणारे जे इनपुट्स आहेत जे सेंद्रिय खतं असू द्यात, माहितीचा अभाव आहे आमच्याकडं. कारण आम्ही फक्त हे शेती करायला होतो, जे काही संशोधन शासन स्तरावर विद्यापीठ स्तरावर होतं हे आमच्या बांधापर्यंत पोचलेलं नाही की बाबा हे फक्त रासायनिक खतांच्यामुळे काय दुष्परिणाम होतात किंवा ते प्रॅक्टिकली पण ते शक्य नाही की बाबा महागडी सेंद्रिय खतं वापरून हे करणं. पुन्हा पंचगंगेची प्रदूषित पाण्यामुळे सुद्धा आमच्या गुळाच्या क्वालिटीवर परिणाम व्हायला आला आहे. त्यामुळे ना यायला जाणं थोड्या प्रमाणात मग गोडीसाठी कसं कारण हा 40-50 लोकांना रोजगार देणारा कुटीर उद्योग आहे. आणि हा आम्हाला व्यवस्थित चालू ठेवण्यासाठी त्यांचं सगळ्यांचं पेमेंट वगैरे करण्यासाठी हे रन ठेवण्यासाठी आम्हाला ना यायला जास्त प्रॉफिटमध्ये येण्यासाठी काही ना काहीतरी करावं लागतं.